आपण मला सर तुम्हाला हे विचारायचं तुम्ही आता ह्या सगळ्या शहराची जडणघडण सांगितली एकूण. हं, आपण पिंपरी चिंचवडकडे एक विकासाचा मॉडेल म्हणून पाहतो, हं, बरोबर? हं, हं. एक प्लॅन्ड सिटी म्हणून पाहतो. अ, जर खरं पाहायचं झालं तर हे शहर नेमकं ह्या शहरात जो आता विकास दिसतो किंवा आपण आता पिंपरी चिंचवड म्हणतो, हे खरं उभं केलं कोणी कोणी? इथली कामं जी केली आहेत, जी पुढचं व्हिजन ठेवून तयार केली कामं करण्यात आली, ती कामं नेमकी कुणी केली आहेत? म्हणजे स्पेसिफिक जर नेत्यांचीच नावं घ्यायची झाली, तर कुणी कामं केलेली आहेत या शहरामध्ये? नाही, हो का? या शहराची स्थापना मुळात अण्णासाहेब मगर ते पहिले नगराध्यक्ष होते. हं, हं. नंतर निवडणुका झाल्या. नंतरचे पुढच्या काळामध्ये रामकृष्ण मोरे होते हं, काँग्रेसचे. हं, नंतर रामकृष्ण मोरे यांच्यानंतर अजित पवार. हं, शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून त्या शहराकडे लक्ष द्यायचे. हं, हं, म्हणजे एक अण्णासाहेब मगर, शरद पवार, रामकृष्ण मोरे आणि अजित पवार हं, हे 3च त्या शहरापुरते तसे नेते होते. हं, स्थानिक नेतृत्व आजही त्या हं, तुलनेमध्ये संपूर्ण शहराचं म्हणून अजूनही डेव्हलप होत नाही आहे. या शहराची हं, सगळ्यात मोठी कमतरता कोणती आहे? तर हं, आत्तापर्यंत या शहराला जसं आपण बारामतीचे शरद पवार हं, किंवा नगरचे विखे हं, किंवा अकलूजचे मोहिते त्या हं, त्या नेत्यांच्या नावाने ती शहरं ओळखली जातात. तो हं, नेता जर व्हिजनरी असेल तर हं, ते शहर आणखीन स्पीडने पुढे जातं. हं. या शहराला अद्यापर्यंत तसा नेता शहराचा त्या मातीतला नेता मिळाला आहे. अजित म्हणजे पवार बारामतीचे, रामकृष्ण मोरे देहूचे, हं, हं, अण्णासाहेब मगर हे हडपसरचे. हं, प्रॉपर त्या शहरातले जे आपण म्हणतो वाघेरे, हं, काटे, हं, कुटे किंवा स्थानिक जी मंडळी आहेत हं, त्याच्यामधले आत्ता कुठे ते डेव्हलप व्हायला लागलेत. महेश हं, लांडगे काय, लक्ष्मण जगताप काय, लक्ष्मण जगताप दिवंगत झाले, त्यांचे हं, बंधू शंकर. हे हं, आत्ता डेव्हलप व्हायला हं, लागले. लीडरलेस सिटी आहे. हं, लीडरलेस सिटी आहे. हं, आत्तापर्यंत अजित पवारांनी 25-30 वर्षामध्ये जी डेव्हलपमेंटची दिशा दिली, हं, त्याच्यावरती त्यांच्या नावावरती सगळे प्रकल्प आहेत. हं, त्या शहरातले जे मॅक्झिमम प्रकल्प झाले, तिथलं हं, स्विमिंग टँक असू द्या, तिथली भाजी मंडई असू द्या, तिथले मैदानं असू द्या, तिथले हं, बॅडमिंटन हॉल असू द्या, हं, हे सगळ्या मोठ्या-मोठ्या प्रोजेक्टवरती ज्या इमारती आहेत, भूमिपूजन आणि उद्घाटन हं, दोन्हीच्याही फलकावरती एक शरद पवार, अजित पवार, शरद पवार, अजित पवार, कुठे रामकृष्ण मोरे हं, या मंडळींची आत्ता सुरुवात झालेली आहे. हं, म्हणजे 17ला त्यांची सत्ता आली भाजपची. हं, जे पूर्वीचे प्रोजेक्ट आहेत, त्या प्रोजेक्टची अर्धवट प्रोजेक्टची उद्घाटनं यांच्या काळामध्ये, भाजपच्या काळामध्ये झालेली आहेत. हं, यांनी राबवलेले प्रकल्प हे आत्ता त्यांनी निर्णय घेतले. कोणते? हं, या शहरामध्ये पोलीस आयुक्तालय, स्वतंत्र पोलीस आयुक्तालय आत्ता केलं. ते भाजपच्या काळात झालेलं आहे. हं, या शहरामध्ये न्यायालय व्हायला पाहिजे. स्वतंत्र न्यायालयाची इमारत 16 एकर मोशीला जागा दिली. हं, स्वतंत्र न्यायालयाची इमारत आता बांधकाम सुरू होतंय. हं, यांच्या काळात झालं. यांच्या काळातली ही काही मोजकी कामं आहेत ती यांच्या काळात सांगण्यासारखी आहे. स्मार्ट सिटीमध्ये शहरातले रस्ते, सिमेंटचे रस्ते होत आहेत. हं, ते यांच्या काळातले झालेले आहेत. हं, परंतु जे प्रामुख्याने शहराची जी मूळ डेव्हलपमेंट आहे, शहराचा जो चेहरा आजही हं, राज्यात कुठेही गेलात, हं. पिंपरी चिंचवड म्हटलं ते अजित पवारचं नाव जोडलं जातं. कारण अच्छा. त्यांनी राबवलेले तिथले प्रोजेक्ट. हं, दापोड ते निगडी हायवे हा हं, पूर्वी अक्षरशः 2 वाहनं जातील इतका रुंद होता. हं, 61 मीटर हायवेचं तिथे रुंदी हं, ती अजित पवारांनी ती अगदी निक्षून त्यावेळेस श्रीनिवास पाटील किंवा नंतर दिलीप बंड हे आयुक्त आले. त्यांना सांगून ती 61 मीटर करून घेतली. हं, त्यावेळेस तो रस्ता इतका प्रशस्त झाला. त्याच्यामुळे आज पुण्यातील लक्ष्मीपेठ म्हणजे आपल्या लक्ष्मी रोडला हं, जी सगळी नामांकित दुकानं आहेत, ब्रँडेड दुकानं आहेत, हं, ती सगळी लक्ष्मीपेठ उठून अक्षरशः त्या रोड ते दापोडची निगडी तो मोठा लक्ष्मी रोड झालेला आहे. हं, कारण ब्रँडेड दुकानं इथं समजा जय इथं दुकान असेल कोणत्या किंवा कोणत्याही शोरूमचं हं, सराफाचं दुकान इथं 1000 स्क्वेअर फूटचं असेल तर तिथे 10,000 स्क्वेअर फूटचं आहे आणि ओके. सर्वाधिक व्यवसाय तिथे चालतो. हं, शहरामध्ये मॉल, मल्टिप्लेक्स ही सगळी जर प्रगती आता जी झाली ना त्याचं हं. कारण शहरातलं इन्फ्रास्ट्रक्चर फार वेगाने डेव्हलप झालं आणि ते आता 9 वर्षात नाही झालेलं आहे. हं, ते यापूर्वी झालेलं आहे. त्याचं फलित आत्ता दिसतंय ते लोकांना. हं, म्हणजे खरं तर म्हणून अजित पवारांना 2017चा पराभव का म्हणायला लागला, की मी या शहरासाठी काय नाही केलं. मी काय अजित पवारांचा प्रवक्ता नाही आहे. हं, परंतु त्यांना ते लागतं काय, की मी या शहरासाठी बारामतीसारखं हे शहर व्हावं यासाठी वाटेल ते सगळं केलेलं आहे. हं, 5 वेळा उपमुख्यमंत्री आहेत. हं, त्यांनी या शहराला जे प्रोजेक्ट पाहिजे दिले. स्मार्ट सिटीमध्ये हे शहर नव्हतं. त्यांनी हं, आग्रह करून ते घ्यायला लावलं तिथे. हं, शरद पवारांनी JNRमध्ये सुद्धा हे शहर सुरुवातीला नव्हतं, फक्त पुणे होतं. हं, ते त्यांनी शरद पवारांनी घ्यायला लावलेलं आहे. हं. म्हणजे त्यांच्या काळातले प्रोजेक्ट आहेत. भाजपच्या काळातले प्रोजेक्ट आता दिसायचेत. यापुढे ते करतील, त्यावेळेस ते समोर येतील.